इचलकरंजी परिसरात अनैतिक व्यापार आणि सावकारीच्या गंभीर गुन्ह्याचा प्रकार उघडकीस आला असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा कबनूर येथील भारत कॉलनी, रुई रोड तसेच तारदाळ रोडलगत असलेल्या एका लॉजवर घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी सर्जेराव कुंभार राहणार लक्ष्मीमाळ कबनूर, उज्ज्वला बळीराम दोरुगडे राहणार लक्ष्मीमाळ कबनूर तसेच विनायक पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी संगनमत करून एका महिलेला आर्थिक अडचणीचा फायदा घेत त्रास दिला. संबंधित महिलेच्या पतीचा अपघात झाल्याने तिला पैशांची गरज निर्माण झाली होती. त्यावेळी आरोपींपैकी एका महिलेकडून तिने 7,000 रुपये उसणे घेतले. मात्र ठरलेल्या मुदतीत पैसे परत करता न आल्याने आरोपींनी तिच्याकडून मोठ्या प्रमाणात व्याजाची मागणी सुरू केली. व्याजाचा तगादा वाढवत आरोपींनी संबंधित महिलेला जबरदस्तीने कामावर ठेवले तसेच वारंवार शिवीगाळ व मानसिक छळ केला. त्यानंतर आरोपींनी तिला जबरदस्तीने ग्राहकांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या माध्यमातून आरोपींनी पैशांची कमाई केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच आरोपींपैकी एका महिलेनं स्वतःचे राहते घर कुंटणखाना म्हणून वापरण्यास दिल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा आणि सावकारी अधिनियमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.